नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अर्थातच PDKV या विद्यापीठाअंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, या जाहिरातीमध्ये एकूण जागा किती, शैक्षणिक पात्रता किती आणि सॅलरी किती, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या A to Z प्रोसेस जाणून घेणार आहोत. तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी मित्रांनो सुरू करूयात. तर मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अर्थातच PDKV हे कृषीनगर अकोला यांच्या अंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. थोडक्यात मित्रांनो, अगोदर आपण जाहिरात थोडक्यात वाचून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला सविस्तररित्या सॅलरी, शैक्षणिक पात्रता, पेमेंट या अशा सर्व गोष्टीची पूर्तता पुढे करू. तर सर्वात अगोदर आपण पाहू की 14 ऑक्टोबर 2024 अन्वये राज्यातील कृषी विद्यापीठातील गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदापैकी 50% रिक्त पदे जी आहेत कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये एकूण मित्रांनो तुम्ही आता कोणकोणते पद आहेत थोडक्यात माहिती करून घ्या. तर परिचय आहे, परिचर आहे, ग्रंथालय परिचर आहे, चौकीदार आहे, माळी आहे, हॉलमन आहे, मस्ते आहे, सहाय्यक आहे आणि या सर्व मंजूर संवर्गातील एकूण 529 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. त्यांची जे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे 10 मार्च 2025 पासून मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला यामध्ये आपण ही थोडक्यात जाहिरात वाचलेली आहे की 10 मार्च 2025 पर्यंत आपल्याला अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आपल्याला एक 4-5 दिवसाची मुदत दिलेली आहे. 6 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही मुख्य पाहू शकता की त्यामध्ये जे पहिले पदाचं नाव आहे प्रयोगशाळा जे आहे ते प्रयोगशाळा परिचयमध्ये एकूण 39 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये जे त्यांना पगार जो आहे 19,900 ते 63,200 या रेंजमध्ये मित्रांनो या ठिकाणी पगार आहे. तर पगार तुम्ही पाहू शकता की अनुसूचित त्यामध्ये कॅटेगरीनुसार सर्व जागा या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 4, विभक्त अनुसूचित जातीसाठी 1 आहे. अशा पद्धतीने रिक्त जागाचा सर्व अहवाल आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पाहायचा आहे. महिला असेल, खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, यांना या रेंजमध्ये सर्वांना पगार दिसतो. त्यानुसार रिक्त जागाचा अहवाल दिलेला आहे. त्यानंतर जे येते परिचय जे आहे या ठिकाणी 2 नंबरचं पद आहे त्याला 15,500 ते 47,200 या एवढं त्यांना म्हणजे पेमेंट असणार आहे. यामध्ये रिक्त जागाचं तुम्ही वर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरण खालीलप्रमाणे दिलेले आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी मित्रांनो या ठिकाणी एकूण 11 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 7 आहेत. अशा विविध पदासाठी या ठिकाणी मेन्शन केलेल्या जागा आहेत. आपल्याला मूळ मित्रांनो या ठिकाणी जाहिरात वाचूनच आपल्याला अर्ज करायचा आहे. मग त्या जागी सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक अशा सर्व संवर्गाचा विचार करून या ठिकाणी जागांचं वाटप झालेलं आहे. ग्रंथालय परिचयासाठी मित्रांनो एकूण 5 जागा आहेत. त्यांना पेमेंट जे आहे 15,000 ते 47,600 एवढं पेमेंट असणार आहे. त्या खालोखाल हॉलमन पदासाठी जे आहे एकूण 2 पदे आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 पद ठेवलेलं आहे आणि खुला प्रवर्गासाठी 1 जागा ठेवलेली आहे. हे सर्व मित्रांनो जाहिरात व्यवस्थितरित्या जाणून घ्यायची आहे आणि जाहिरातीची लिंकसुद्धा मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल. तत्पूर्वी व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी याला जे आहे पेमेंट असणार आहे 16,600 ते 52,400 या पद्धतीमध्ये या ठिकाणी पेमेंट असणार आहे. त्यानुसार संवर्गानुसार आपल्याला या ठिकाणी रिक्त जागा सोडलेल्या आहेत. जे माळी पद आहे, माळी पदाला एकूण 8 जागा आहेत. त्याला 15,000 ते 47,600 एवढं पेमेंट असणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा असणार आहे. त्यामध्ये सर्वसाधारण, त्यामध्ये खाली पाहायचं आहे मित्रांनो, हे जो कॉलम असणार आहे ना यामध्ये आपल्याला मुख्य पाहायचं आहे. आता अनुसूचित जातीसाठी जर आरक्षण सोडले त्यामध्ये सर्वसाधारणसाठी फक्त 1 जागा आहे. अनुसूचित जमातीमध्ये
त्यामध्ये सर्वसाधारणला 1 जागा आहे. असं एकूण जे खुल्या प्रवर्गासाठी 2 आहे, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2 आहेत. मित्रांनो, सर्वसाधारण म्हणजे त्यामध्ये जेंट्स येतात हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामध्ये मस्ते सहाय्यकसाठी एकूण 1 पद आहे आणि 1 पद कोणाला असणार आहे तर या ठिकाणी जे खुला प्रवर्ग आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1 जागा सोडलेली आहे. अशा विविध आपल्याला जागा ज्या आहे एकूण पाहायच्या आहेत. यामध्ये एकूण जे आहे मित्रांनो, आता पदाचं नाव 8 नंबरचे आहे, मजूर आहे. मजूर पदाला मित्रांनो सर्वाधिक 344 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये 15,000 ते 47,600 एवढं सॅलरी असणार आहे. त्यामध्ये तुम्ही आणखी महत्त्वाची बाब पाहू शकता की अनुसूचित जातीसाठी मित्रांनो एकूण 44 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 26, अनुसूचित जातीमध्ये मित्रांनो सर्वसाधारणमध्ये 18 आहेत. पुरुषासाठी आणि महिलासाठी एकूण 13 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण 26 जागा आहेत, तर सर्वसाधारणला 11, तर महिलासाठी 8 जागा आहेत. यामध्ये तुम्ही पेमेंट पाहिलं तर 15,000 ते 47,600 एवढं पेमेंट असणार आहे. तर आता यामध्ये तुम्ही मित्रांनो मुख्य पाहू शकता. आता यामध्ये शैक्षणिक पात्रता कोणकोणत्या पदासाठी किती आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आपण आता त्याचं पेमेंट जाणून तर घेतलेलं आहे. रिक्त पदे किती आहेत ते सुद्धा कोणकोणत्या जातीला किती आहे तर कॅटेगरीलानुसार पाहिलेलं आहे. तर प्रयोगशाळा परिचयासाठी मित्रांनो, तर माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच या ठिकाणी मित्रांनो आपलं 10वी असणं गरजेचं आहे. परिचय पदासाठी HSC असणं गरजेचं आहे, म्हणजे 12वी असणं गरजेचं आहे. चौकीदारसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी ग्रंथालय परिचयासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किंवा 3 महिने मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे. यामध्ये जे आहे त्यांची क्षमता चाचणी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे मित्रांनो जनरल या ठिकाणी सब्जेक्ट असणार आहेत. जसं की आपण पोलीस भरती करतो, रेल्वे भरती करतो, शिक्षक भरती करू, बाकीच्या विषयवाणीच कॉमन विषय असणार आहेत. या ठिकाणी माळी, मजूर, वाहनमन, मस्ते सहाय्यकसाठी एकूण आपल्याला सविस्तर मित्रांनो या ठिकाणी जाहिरात वाचायची आहे. तर ऑनलाईन महत्त्वाचा आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आणि शुल्क भरण्याची लिंक सुरुवात होणार आहे 10 मार्चला आणि ऑनलाईन अर्ज किंवा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक जे आहे मित्रांनो 10 एप्रिल. अर्थातच तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 30 दिवसाची मुदत दिलेली आहे. अर्थातच 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. तर फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो www.pdkv.ac.in त्याच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि सर्व व्यवस्थित आपल्याला फोटो असतील, डॉक्युमेंट्स असतील व्यवस्थित अपलोड करायचे आहे. त्याला मित्रांनो आपण परीक्षा फी जर विचारलं तर जे ओपन कॅटेगरीमधून येतात त्यांना 500 रुपये आणि जे आर्थिक दुर्बल घटकातून येतात त्यांना 250 रुपये अशा पद्धतीनं फी भरण्यात येणार आहे. तर महिला आरक्षण जे आहे 50% महिला आरक्षणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर खेळाडू आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण असेल त्यांचं वेगळं मित्रांनो आरक्षण या ठिकाणी मेन्शन असतं. त्यामध्ये भूकंपग्रस्तासाठी वेगळं आरक्षण असतं, माजी सैनिकासाठी. तर आपल्यापेक्षा मित्रांनो SC ST ओपन याच्यापेक्षा OBC याच्यापेक्षा वेगळं आरक्षण त्यांना लागू होत असतं, कारण की त्यांना जास्तीचं आरक्षण असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ते या ठिकाणी आपण इकडं काय जास्त महत्त्वाचं वाटत नाही मित्रांनो मला. या ठिकाणी आपण सविस्तररित्या म्हणजे पेमेंट किती, सॅलरी किती, शैक्षणिक पात्रता किती अशा सर्व गोष्टी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहे. आय होप की तुम्हाला सर्व व्हिडिओ या ठिकाणी समजला असेल. मी आशा करतो की समजला असेल तर व्हिडिओला मित्रांनो एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.